थांब थांब जरा. इकडची गल्ली इकडचं सगळं झोपडपट्टी तुटली. आपला शॉर्टकटचा हा रस्ता होता आमचा म्हणजे, पण आता आजच सध्या तरी आम्ही यूज करतोय. तर गाईड बघू शकतात. तर हे बघा आमच्या इकडची झोपडपट्टी होती ती तुटलेली आहे आता. तर इकडे काय नवीन पॅसेज काहीतरी बनवणार असतील इकडे. तर तुम्ही बघू शकता इकडचा नजारा. आणि बघा छोटीशी इथं मांजर आहे. जे आम्हाला मांजर म्हणजे खूपच आवडतात प्राणी म्हणजे. तर तुम्ही बघू शकता गाईज. तर मी हा व्हिडिओ काढण्याचं कारण असं आहे की माझ्या मुलीला ना मी आता फोटोशूट करायला घेऊन जाते. तर तुम्ही बघू शकता तर ती शाळेच्या ड्रेसवरती आहे. तर तिच्या शाळेचा युनिफॉर्म आहे. आणि हां इकडचे झोपडपट्टी तुटल्यामुळे इकडे अर्धे पत्रे लावलेले आहेत. तर हे बघू शकता. आणि हा माझा एक विषय असा आहे माझा की माझ्या मुलींना ना शाळेचे कपडे घालून की ना स्कूलमध्ये तिला फोटोशूट करण्याचे सांगितलेले आहेत. तिला जरा कामानिमित्त शाळेमध्ये लागणार आहे म्हणून बघू शकता तिचा युनिफॉर्म स्कूलचा. तर आमचा हा रस्ता पायवाटा असल्यामुळे चालत चालत व्हिडिओ बनवते. हां आता हा मार्केटमधून बाहेर निघतो तर रस्ता आहे सकाळचा मॉर्निंगचा वाजले 11. तर आम्ही सकाळचा मॉर्निंगला चाललो. बघू शकता आता मी स्टुडिओमध्ये गेल्यावरती तुम्हाला काय बघू शकता तुम्ही. वातावरण पण थोडं छान आहे असं पावसाचं नाही आहे पण सांगू शकत नाही कधी पण येऊ शकतो पाऊस. तर हा तुम्हाला मौसमचा नजारा दाखवते मी वरचा आकाशातला. दिसायला तर पाहिजे ना तू. मार्केट पण बघायचं आहे तर कसं मार्केट इकडे अजून भरलेलं नाही आहे. सकाळचा मॉर्निंगच्या 11 वाजता कुठे कुठे भरले आणि ते पण संडेचा दिवस आहे. आमच्याकडे जास्त करून संध्याकाळचं भरतं मार्केट. काही लोक बोला संडेचा दिवस कपडे घालून कुठे चालले. हां पण हे आम्ही चालले फोटोशूट काढायला काही ते तर शूटमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे व्हिडिओमध्ये. बाकी मग रिक्षा येतात तरी पण असं हॉर्न वगैरे काय वाजवत नाही. कसं असेल इकडचा मग नजारा बघा काय. तर इकडचा नजारा पुढे आलो आम्ही आता. तर इकडे बघा मार्केट भरलेलं आहे. तर इकडे गर्दी दिसू लागलेली आहे. फुल बाजार भरलेला आहे संडेचा. वरती पत्रा पण इकडे. मग त्याच्या समोर आहे स्टुडिओ. स्टुडिओ कुठे मग इकडे कुठे फोटो स्टुडिओ आहे. हाँ हाँ अभी चालू होने का है साई फोटो स्टूडियो. अभी खुला है कि बंद है. तर गाईज बघू शकता इकडेचा स्टुडिओ खुला आहे अर्धा पण अजून माणूसच आलेला नाही फोटो स्टुडिओ ते शूट करणार. आम्ही वेट करतोय. ते आम्हाला सांगितले 5 या 10 मिनटं लागतील. बघूया वेट करूया. किती देणार तुम्ही? लगेच भेटतात आतमध्ये जाऊ मी. बघू शकता तर इकडे बघा काय झालेलं आहे. स्टुडिओमध्ये आलेला आहे. माझ्या मुलीचा फोटोशूट करायचा आहे. शाळेत पाहिजे. हां लगेच
येणार बोलला ना, मग मी थांबून असं हात पुढे कर ना. आवडलं का? एकच कॉपी काढली ना, एकच ह्याच्यावर ना. आवडलं ना तुला? काय गरज नाही. आपण लगेच केलं. बघू शकता मार्केटमध्ये. तर गाईज बघा इथे किती छोटंसं मांजर आणि रस्त्याने निघालेलं असतं त्यांचं. काय करते तू? कुठे आतमध्ये बसलेली आहे बघा गाईस. तर हाय गाईस, बघू शकता तुम्ही माझ्या घरात आता मी पोहोचलेली आहे. तर आता आपलं काम झालेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवलंच होतं. बघू शकता हे कपडे आता म्हणजे चेंज करते आणि आपला तिचा काय स्टडी आहे तो करणार आहे आणि तिला ट्युशनला म्हणजे क्लासला जायचं आहे आणि असं आहे संडे. तर हाय गाईज, तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सिंपल पद्धतीने सांगा. गाईज बघू शकता तुम्ही आपला आता लाईव्ह पण झालेलं होतं, व्हिडिओ पण झालेला होता. आपल्याला तर लागलेली आहे खूप. तर माझ्याकडे आहे चिकनचं कालवण, चपात्या बिर्याणी वगैरे पण आहे. पण आता असं एक चमचमीचं काहीतरी खाऊच वाटतं. तर मी बनवत आहे शॉर्टकटमध्ये पोळी, कांदा पोळी. तर आपली तयारी आहे कांद्या पोळी. बघू शकता. तर आता ह्याच्यामध्ये हळदी पावडर टाकायचं बाकी आहे आणि याच्यामध्ये मी हळद आणि मीठ पण ॲड केलं. तर आता तुम्ही मस्त खाली मी परत तर मस्त आता भूक लागलेली आहे. मस्त खाऊया आपण. म्हणजे मी आणि माझी घरातली फॅमिली म्हणजे एक थोडासा एक छोटासा ब्रेकफास्ट करते. कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये शेअर करते तुम्हाला. असे सपोर्ट करायला. बाय. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.